या सगळ्या मुद्द्याची चर्चा करूया मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत नागपूर भोसले घराण्याचे राजे मुदोजी भोसले आपल्या सोबत जोडले गेले आहेत। खूप स्वागत आहे राजे तुमचं। आपल्या सोबत इतिहास अभ्यासक डॉक्टर नीरज साळुंखे आहेत। सर तुमचंही स्वागत आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोलजी तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी जोडले गेले आहेत। शिवरायजी तुमचंही स्वागत आहे। हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे खूप स्वागत आहे। म्हणजे तुमचंही स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मी राजे तुमच्यापासून करणार आहे। ही काही पहिली वेळ नाही। मला तर वाटतं की बडे मुद्देतच आपण अनेक अशा वक्तव्यांच्याबद्दल वारंवार चर्चा करत आलेलो आहे आणि आज पुन्हा आपण ती चर्चा करतोय महाराजांच्या इतिहासाच्या मोडतोडीच्या बद्दलची। मला थेट विचारायचं आहे, काय साध्य करायचं असू शकतं अशा प्रकारची एक काल्पनिक कथा सांगून? हे वारंवार या असा प्रकार होत असतो। पहिले राजकारणी लोकांनी हा प्रकार केला आणि आता हे साधू संत बी या प्रकारामध्ये लागलेले आहेत। म्हणजे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक काळिमा लावण्याचं कार्य हे जाणून बुजून केले जाते असं मला वाटते। कारण कुठे एनसीईआरटीचं एक प्रकरण चालूच आहे। त्यानंतर काल यांनी जे नागपुरात वक्तव्य केलं त्यामुळेच मी तिथं होतो, पण मी तिथून उठून निघून गेलो, मी थांबलो नाही। आणि हे योग्य वक्तव्य नाही। कोण कुठून येतो आणि उत्तर भारतातून येऊन या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य करते ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही। त्यांनी छत्रपती आणि मुद्दा काहीच नव्हता की छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेण्याचा मुद्दा नव्हता। एक मंदिराच्या भूमिपूजनाचं काम होतं। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही नव्हता। जाणून बुजून हे केलं गेलं असं मला वाटतं। एक आजकाल असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजचा मुद्दा घ्या या कोणी महापुरुषांचं वर बोला तर लवकर त्याला प्रसिद्धी मिळते। असं मला वाटतं। म्हणजे प्रसिद्धीसाठी हे केलेलं असू शकतं असं तुमचं म्हणणं आहे? प्रसिद्धीसाठी ते केलेलं आहे किंवा एक तर कुठलं काही हेतू पुरस्पर कोणते तरी मुद्दे भटकवायचे। एनसीईआरटीचा मुद्दा फार ज्वलन चालू असताना कुठेतरी अशी बगल देऊन हे कार्य कुठेतरी थांबवावं आणि कुठेतरी या इतिहासाला इथून महाराष्ट्रामधून संपवावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्याला कुठेतरी आळा घालावा अशी यांची भावना असेल। इतिहास अभ्यासक डॉक्टर नीरज साळुंखे आपल्या सोबत आहेत। सर हे इतकं सुस्पष्ट आहे त्याच्याबद्दल मला प्रश्नच विचारायचा नाहीये की इतिहासाच्या पानांमध्ये अशा काही गोष्टी आहेत का, तर हे सगळ्यांना माहिती आहे। आपण सगळ्यांनी इतिहास शिकलेला आहे। इतिहासात कुठल्याही प्रकारचा असा प्रसंग नाहीये। पण माझा प्रश्न वेगळा आहे। तुम्ही जेव्हा इतिहासाची पानं चाळता तेव्हा अशा प्रकारच्या कथा कधीपासून रचायला सुरुवात झाली? या कथांचा जो आधार आहे तो नेमका काय सांगितला जातो की हे पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारचं हे उभं केलेलं आहे? आपल्याला एक कल्पना देतो की मी स्वतः सातारचा आहे, त्यामुळे सज्जनगड हा आम्हाला अगदी लहानपणापासूनचा विषय आहे, तो जाणं येणं। आमचे शिक्षक सुद्धा समर्थ संप्रदायाचे, रामदास संप्रदायाचे ते भक्त वगैरे असायचे आणि त्यामुळं तुम्ही जे म्हटलात की हा प्रकार कधीपासून सुरू झाला, इतिहासाच्या पुस्तकातला एक दाखला जदुनाथ सरकारांनी स्वतः नोंदवलाय की ते साताऱ्यात अजिंक्य ताऱ्याला आलेले असताना त्यांना तिथले लोक या संप्रदायाचे दाखवत होते की महाराज इकडं अजिंक्य ताऱ्यावर आणि तिकडं रामदास सज्जनगडावर, आणि त्यांच्यामध्ये टेलिपथीच्या साह्यानं एक प्रकार असं बोलणं होत होतं, अशी कहाणी हे लोक सांगतात। हे साधारणतः 1940च्या दशकात रामदास महाराजांनी नोंदवलंय। तुम्ही जे म्हटलात की ह्या कहाण्या सांगायला कधी सुरुवात झाली, तिकडे मी येतो। त्यातला माझं स्वतःला ही जी कहाणी आज आलेली आहे बागा महाराजांची काय तोंडून, त्याच्यामध्ये त्यांनी मुकुट वगैरे घेतलाय। आम्हाला शाळेमध्येच हे शिकवलं जायचं की रामदास स्वामी जय जय रघुवीर अशी घोषणा देत महाराजांच्या वाड्याच्या बाहेर आले आणि त्यावेळी महाराज बाहेर आले आणि त्यांनी स्वराज्य असं एका चिठ्ठीवर लिहिलं आणि ते समर्थांच्या झोळीमध्ये टाकलं। अशी कहाणी ही आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलेली आहे। परंतु आता आम्ही बालपणातनं त्यातनं बाहेर पडलो, आम्ही स्वतःच काय वाचन झालं आणि आता ह्या कहाण्या अगदी बाजूला
भाकड कथा जो शब्द तुम्ही वापरला ते आहे, कारण मी हे सगळं लिटरेचर वाचलेलं आहे रामदासी पंथाचं. हा त्यामध्ये वारंवार रामदासी पंथाचं महत्व सांगण्यासाठीच्या विविध कहाण्या ह्या त्या बखरींमध्ये लिहिलेल्या आहेत. इतिहासाच्या बाबतीत त्यांची चिकित्सा केली तर ती सगळी उत्तरकालीन आहे, त्यामुळे ते काही त्यातलं स्वीकारार्ह नाहीये. हम्म हे तिथंच मी तुम्हाला सांगतो. तुमचा मूळ प्रश्न आहे की हे कधी सांगायला सुरुवात झाली, हम्म तर इतिहासकारांच्याच गटानं, भाकड कथा जरी असल्या तरी इतिहासकारांच्याच एका गटानं रामदासांचं चित्र फार मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये खुद्द राजवाडे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा परंतु राजवाड्यांचंच एक वाक्य घेऊन या विषय मी आत्ता तरी तुमच्या पुढे मी संपवतो. विषय असा आहे की शहाजी महाराजांचं माझ्याकडे एक 1914चं पुस्तक आहे, शाळेमध्ये शिकवलं जाणारं बालभारतीचं. शहाजी महाराजांचं नाही, बालभारतीचं 4थीचं जे पुस्तक शिकवलं जातं ना आज, त्याचं मूळ 1914ची एक प्रत मला सापडलेली आहे. त्या प्रतिमध्ये शहाजी महाराजांची 3-4 प्रकरणं आहेत सुरुवातीला, हा पण ती 1940 नंतर आपल्याला दिसत नाहीत, ती गायब झाली. आणि दुसरीकडं एका पद्धतीनं दादोजी कोंडदेव आणि दुसरीकडे रामदास ही 2 व्यक्तिमत्व शिवचरित्रामध्ये मोठ्या प्रमाणात सांगायला सुरुवात झाली. परंतु त्याचा निकाल खुद्द राजवाड्यांनी काय दिला ते मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो. हा हा राधा माधव विलास चंपू जेव्हा सापडलं, त्या ग्रंथ छोटा आहे पण त्याला अतिशय प्रदीर्घ अशी प्रस्तावना राजवाड्यांनी लिहिलेली आहे. आणि त्या एक प्रकारे जरी ते शहाजी महाराजांच्या दरबारातलं काव्य असलं आणि राधा माधव विलास चंपू म्हणजे कृष्ण आणि राधा यांच्यावरचं जरी बेतलेलं असलं तरी शहाजीराजांची त्यामध्ये अनेक उल्लेख तिथं संदर्भ येत जातात आणि त्यातून एक प्रकारे शहाजी महाराजांचं चरित्र समोर येतं. हा खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नव्हतं का की शहाजीराजांचं कर्तृत्व काय होतं. पर्शियनमध्ये बुसातीन उस सलातीन नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथानं असं लिहिलेलं आहे की शहाजीराजे हा आमच्या काळातला सर्वात बुद्धिमान आणि अतिशय कर्तृत्ववान असा महापुरुष आहे, अशा पद्धतीचं ते वाक्य बुसातीन उस सलातीन मध्ये आहे. 1803च्या आसपास, म्हणजे आपल्याकडे पेशवे असताना तो ग्रंथ इंग्रज जेव्हा दक्षिणेमध्ये यायला लागलेले होते त्याच्याही त्या कालखंडामध्ये लिहिला गेलेला आहे आणि तो उपलब्ध आहे, तो महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. तरी देखील राजवाडे असं सातत्यानं रामदासांच्या विषयी गुरुत्व लादण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. पण खुद्द राधा माधव विलास चंपूच्या प्रस्तावनेत ते असं म्हणतात की जेव्हा मी हा ग्रंथ वाचतो आपण, तेव्हा आपल्या लक्षात येतं की शहाजीराजांनीच हे सारं केलेलं आहे. मग अशा वेळी मग रामदासांनी काय केलं असा प्रश्न मला पडतो आणि त्याचं उत्तर त्यांनी तिथं देऊन ठेवलेलं आहे की रामदासांच्या पेक्षा शहाजीराजांचंच कर्तृत्व त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. हे राजवाड्यांनी केलेलं आहे, ध्यानात घ्या. तेव्हा बाकीच्यांकडे तर आपण नंतर येऊ. आणि मग राजवाडे असं म्हणतात मी काय मग शेवटी केलं असेल रामदासांनी, काहीतरी एक केविलवाणी धडपड. रामदास केविलवाणी धडपड हा शब्द माझा आहे. रामदासांच्या समर्थनार्थ मध्ये रामदासांच्या विषयी जी भूमिका मांडली त्याच्या समर्थनार्थ राजवाडे असं म्हणतात की काही नाही, पण ह्या पिता पुत्रांना म्हणजे शहाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांना रामदासांनी महाराष्ट्र धर्म शिकवला. पण तो कधी कुठं शिकवला, कशा पद्धतीने शिकवला तो एक मोठा विषय होईल, परंतु त्याचे काही पुरावे आहेत की नाहीत आणि ते काय म्हणतात. पण राजवाड्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे की शिवरायांच्या जीवनाचा मूळ शिल्पकार सर्वार्थानं 1664ला त्यांचं निधन झालंय. तोपर्यंत शहाजीराजे अतिशय खंबीरपणे शिवछत्रपतींच्या पाठीमागे उभे होते आणि म्हणून या स्वराज्याचे काही जण त्यांना संकल्पक म्हणतात. अगदी मी तर हे धाडस केलेलं आहे महाराष्ट्राच्या पुढे म्हणण्याचं की स्वराज्य संस्थापक म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. शिवछत्रपतींचे पिताच आहेत ते आणि बऱ्याच पद्धतीनं त्यांनी पाया घातलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्यांनी अनेक पद्धतीनं बंड केलेली होती आणि म्हणून मी स्वराज्य संकल्पक अशी इमेज. तुमचं म्हणणं आहे की इतिहासाच्या पानांमध्ये तर अशा प्रकारचा कुठलाही संदर्भ नाहीये. नाही, रामदासी पंथाची जे काही लिटरेचर्स आहेत, बखरी आहेत, कल्याण स्वामी वगैरे, याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक कहाणी आहेत. नरपाटकांनी सुद्धा ते दिलेलं आहे. या सगळ्याला विरोध झालेला आहे. चांदोरकरांनी सर्वप्रथम केला. त्यानंतर आता या सगळ्याबद्दल या पॅनलवर मला वाटतं सगळ्यात जास्त अधिकारवाणी तुम्हीच बोलू शकता. त्याचं कारण असं आहे की तुम्ही त्या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. आम्ही फक्त शिवप्रेमी आहोत, बाकी सगळे, असं मी मानतो. आणि त्यामुळे मला स्पेसिफिकली त्या अधिकारवाणीनं तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की या पुस्तकांच्या पानांमध्ये काय दडलेलं आहे. मग प्रश्न हा आहे अमोल मिटकरीजी की जर इतिहासाची पानं ह्याला साक्ष देत नाही आहेत तर मग एका मुखातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा प्रकारे
या ज्या कथा आहेत त्याची जी मांडणी केली जाते त्या कालचं पूर्ण वाक्य तुम्ही जर ऐकलं तर त्याच्यामागचा हेतू काय आहे, काय असू शकतो हेतू हे सगळं सांगण्याचा? नागपूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री कशा करता आले होते हे मुदोजी राजेंनी आताच आपल्या चॅनलवर सांगितलं. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आज धीरेंद्र शास्त्रीने जे काही वक्तव्य केलं त्यानंतर जे काही वादळ उठलं महाराष्ट्रामध्ये, हे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी असंच्या असंच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांनी एक कार्टून यांच्यावर आहे, म्हणजे युट्यूबला आता तुम्ही हा डिबेट झाल्यानंतर श्री रविशंकर ऑन रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज असं जर तुम्ही युट्यूबला टाकलं तर सेम वाक्य जे काही वर्षापूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकरजी बोलले होते तेच धीरेंद्र शास्त्री बोलले. आता धीरेंद्र शास्त्री हा महाराज म्हणजे हा छुछा करणारा, म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामधला अशोक खरात म्हणजे धीरेंद्र शास्त्री. धीरेंद्र शास्त्रीचा महाराष्ट्राचा काही दुरान्वये संबंध येत नाही. आता त्या स्टेजवर राज्याचे मुख्यमंत्री पण बसलेले आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता जे तुम्ही दाखवलं त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही की रामदास स्वामींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. आता नीरज साळुंके सर बोलत असताना माझ्याकडे सेतू माधवराव पगडींचं शिवचरित्र एक अभ्यास असं पुस्तक आहे आणि हे तात्कालीन संदर्भ साधनाला धरून लिहिलं गेलेलं पुस्तक असल्यामुळं याच्यामध्ये शहाजीची प्रेरणा शिवाजीला होती असा सेतू माधवराव पगडी उल्लेख करतात. म्हणजे शहाजी राजांची प्रेरणा शिवाजी महाराजांना होती आपण म्हणूया, रामदासांनी त्याचा कार्यक्रम आखला होता वगैरे गोष्टी सांगतात, पण त्यांना काळीचाही आधार नाही. सेतू माधवराव पगडी सारख्या व्यक्तींनी हे जो काही दावा धीरेंद्र बाबांनी केलाय तो नाकारलेला आहे. तत्कालीन संदर्भ साधनामध्ये आता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिले गेले, मराठी भाषा, पर्शियन भाषा, दक्षिणी उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज, डच या सगळ्या भाषांमध्ये जे काही ग्रंथ तत्कालीन संदर्भ उपलब्ध आहेत त्यामध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा उल्लेख नाही. डच, पोर्तुगीज, फ्रेंच या भाषा सोडून दिल्या तर आतापर्यंत कवींद्र परमानंदानं लिहिलेलं जे शिवचरित्र होतं शिवभारत, जे दुर्दैवानं ते अर्धवट राहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा रामदास स्वामींच्या आणि शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा उल्लेख नाही. मग 91 कलमी बखर असेल, सभासदाची बखर असेल, यात कुठं तात्कालीन साधनामध्ये ते आढळत नाही. इंग्रज इतिहासकार नंतरच्या काळामध्ये आले, नंतरच्या काळामध्ये तो इतिहास त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिला आणि मग ह्या भाकड कथा सुरू झाल्या. मुळामध्ये एक लक्षात घ्या, मी साधं सांगतो, तुम्ही जे आज प्रश्न विचारले धीरेंद्र बाबांनी माफी मागितली पाहिजे का, त्याच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे असं इतिहास संशोधक म्हणतात, माफी मागितली पाहिजे. तर धीरेंद्र बाबा इतका उन्मत्त आणि इतका गर्विष्ठ आहे की तो माफी मागण्याचा काही प्रश्न येत नाही. आता त्याचा उल्लेख ज्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साधू संत असं बोलतच असतात, तर साधू संतांच्या कुठल्या व्याख्येमध्ये धीरेंद्र बाबा बसतो हे मला सांगितलं पाहिजे. साधू आणि संत देवा मग हल्लीचे आणि लुटारून भामटे गल्लो गल्लीचे असं म्हटलं जातं. आणि अशी भामटी लोक महाराष्ट्राच्या इतिहासावर जर महाराष्ट्रामध्ये बोलायला येत असतील, माझे दोनच प्रश्न तुमच्या चॅनलवर तुम्हाला स्पेसिफिक सांगतो की आजही निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे असं काव्य आपण अनेकदा शिवजयंतीमध्ये किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ऐकतो. हे 13 समासाचं काव्य आहे. हे रामदास स्वामींनी लिहिलेलं काव्य आहे आणि हे राज्याभिषेकाच्या नंतर लिहिलेलं काव्य आहे. राज्याभिषेक 1674 झालेला आहे आणि या काव्यामध्ये तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे असं 13वा समास आहे जो गायला गेलेला नाही असं मी एका पुस्तकात वाचलेलं आहे. नंबर 1, जर समर्थ रामदास महाराजांचे जर गुरुच होते असं जर धीरेंद्र बाबा म्हणतो तर मग मावळ्यांनी युद्ध करताना हातात तलवार घेऊन जय जय रघुवीर समर्थ म्हटलं असतं, हर हर महादेव कशाला म्हटलं असतं? कारण गुरुचा मंत्र घेतल्यानंतर शिष्य सांगतील ना आपल्याला उपदेश करायचा. म्हणजे हा बकवास बाबा येतो, तो सांगतो छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, त्यांनी तो मुकुट काढला, तो रामदासांच्या पायावर ठेवला. मग रामदास स्वामी म्हणतात की आता मी सांगेत तसा राज्य कारभार करायचा. मग आता रामदास स्वामींचा जन्म कधीचा? 1608 सालचा. शिवाजी महाराजांचा जन्म कधीचा? 1630 सालचा. शिवरायांनी तोरणा कधी घेतला? 1645 ला. अफजल खानाला महाराजांनी कधी मारलं? 1659 ला. आग्र्याहून महाराज कधी निसटले? 1666 ला. राज्याभिषेक कधी झाला? 1674 ला. 1608 ला रामदास स्वामींचा जन्म. त्यांनी जे भारत भ्रमण केलं ते 1620 ते 1640 पर्यंत. महाराष्ट्रात त्यांचं स्थिर कार्य 1640 नंतर आणि दासबोधाचं लिखाण केलं 1650 ते 1680 काळात.
मग शिवाजी महाराजांनी 1645 ते 1670 मध्ये जर स्वराज्य उभारलं, मग इथे रामदास स्वामी तर भारत भ्रमणावर होते, मग ते कुठे भेटले, त्यांनी कुठं अनुग्रह दिला, ह्या अशा कपोल कल्पित भाकड कथा रचल्या जातात. मी ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा अकोला. आमच्या इथं वारी हनुमान म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे. तिथं सुद्धा लोक असं सांगतात की समर्थ रामदास स्वामींनी या हनुमान मंदिरात हनुमानजीची स्थापना केली, हनुमानाचं मंदिर उभारलं, पण कुठलाही पुरावा त्याला नाही. आणि अजूनही आमच्याकडे आख्यायिका आहे की ते मंदिर रामदास स्वामींनी उभारलं. ठीक आहे. मुळामध्ये चर्चेच्या विषयाचा गाभा सांगतो की धीरेंद्र शास्त्रीला बिलकुल अक्कल नाही आहे. ते जे काही तो बोललाय ते अगदी बिंडोकपणाचं आहे. महाराष्ट्रामध्ये हे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जातात आणि मला विशेष कीव वाटते की त्या स्टेजवर बसून शांतपणे ऐकणे हे सुद्धा त्याला मूक समर्थन देण्यासारखं आहे. म्हणून या गोष्टीबद्दल मी खेद ठीक व्यक्त आहे, मी करतो. त्याच्याबद्दल शिवराय कुलकर्णी यांना विचारतो. शिवाजी महाराजांचे खरे गुरु त्यांची आई राजमाता जिजाऊ छत्रपती शहाजी महाराज होते. तिसरा कुठलाही गुरु महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये, मग नंतरच्या काळात तुकाराम महाराजांचं तुम्हाला वारकरी संप्रदायाचं कार्य दिसतं. त्याच्या पलीकडे कोणी गुरु बिरु झालेला नाही. ठीक आहे. मी खरं तर त्याच्याबद्दल विचारणार आहे. शिवराय जे आपल्या सोबत आहेत, शिवरायजी मी येतो तुमच्याकडे, पण आनंदवे आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊन मग तुमच्याकडे येतो. आनंदवेजी, तुम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. मी तुमची प्रतिक्रिया ऐकली कालच या सगळ्या विषयाच्या बद्दलची. तुमचा काय आक्षेप आहे? तुम्हाला काय वाटतं, का हे संताप आणणार आहे? का इतक्या भावना दुखावल्या गेल्या? मला थोडीशी मी वेगळ्या माहिती दिली, पण मी सांगू त्याला आश्रम आनंदजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाही. आपण पुन्हा प्रयत्न करूया. तुमचा आवाज येतोय का बघतो. नाही, म्यूट झालात तुम्ही. बरं, ठीक आहे. मी येतो तुमच्याकडे. पुन्हा काहीतरी तांत्रिक अडचण आहे. आनंदजी, मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत. शिवरायजी, आक्षेप त्यांचा असा आहे की हे सगळं ते बोलत असताना, ते शास्त्रीय आहेत पण शास्त्रीय कुठलाही आधार नसलेलं ते बोलत असताना शांत राहणं म्हणजे मूकसंमती आहे, अशा प्रकारचा त्यांनी काढलेला तो अर्थ आहे. खरंच असं आहे का? मला तुमचं स्पष्टीकरण हवं आहे. पहिलं माझं मत तर मला मांडू द्या. हां, प्लीज. असं आहे की काल जे बागेश्वर शास्त्रींनी किंवा ते बागेश्वर बाबांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे या मताशी मी नाही, सगळे शिवप्रेमी आम्ही सहमत आहोत. मागितलीच पाहिजे. नंबर 1. नंबर 2 की ज्याप्रमाणे सगळ्यांनी इतिहास वाचला, आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत, थोडंफार इतिहास आपण वाचलाय, अभ्यासक नाही म्हणता येणार पण इतिहास वाचलेला. या सगळ्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध विनाकारणच या पद्धतीने जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न हा बागेश्वर शास्त्रींनी केलेला आहे. दोघांची भेट झाल्याचे पुरावे ऐतिहासिक आधारात नाहीत, पण ज्याप्रमाणे साळुंके सरांनी मगाशी सांगितलं की काही दंतकथा, काही लोककथा या आधीपासून सुरू आहेत, पण त्या कथा एका अधिकाऱ्याच्या जागेवर बसल्यानंतर आणि आपल्याला मोठं फॉलोविंग एका मोठ्या वर्गाचं मिळत असताना आपण या दंतकथा आणि या भाकड कथा लोकांना सांगाव्या का, याचा विवेक त्या महाराजांनी ठेवला पाहिजे. तो त्यांनी विवेक गमावला. याचं कारणच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अतुलनीय दैवत आहे, याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. बरं, ज्या रामदास स्वामींचा ते उल्लेख करतायत त्या रामदास स्वामींनीही भेट झाली नाही हा भाग सोडून द्या, पण त्या रामदास स्वामींनी छत्रपतींचा उल्लेख हा अतुलनीय दैवताचाच केलेला आहे. आणि म्हणून भोळे भाबडे लोक छत्रपती शिवरायांना कधी महादेवाचा अवतार, कधी विठ्ठलाचा अवतार इथपर्यंत लोक जाऊन पोचले की आमचं दैवत काय, आमचं विठोबा कोणतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे विठोबा. ते अतुलनीय दैवत आहे. आणि या अतुलनीय दैवताने हे थकले, हे कुठेतरी गेले, विमनस्क झाले आणि त्यांनी आपला मुकुट अर्पण केला. या तऱ्हेच्या भाकड कथा या सांगू नये, असं पाप कोणीही करू नये. त्याच्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागितली पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग तुमच्या प्रश्नाकडे येतो. देवेंद्रजींनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे की असा ऐतिहासिक आधार त्याला कुठेही नाही. राहिला विषय त्या मंचावर देवेंद्रजी होते, तर देवेंद्रजींनी त्या मंचावर सभाशास्त्राचे नियम पाळले. देवेंद्रजींनी बागेश्वर बाबांचं समर्थन केलं नाही, बागेश्वर बाबांना कुरवाळलं नाही.
बागेश्वर बाबा जे बोलले ते महान आहेत वगैरे वगैरे असं कुठलंही वक्तव्य केलं नाही. बागेश्वर बाबा जे बोलले ते त्याचे खुलासे बागेश्वर बाबा करतील, ते चूक असतील त्याचे परिणाम ते भोगतील. देवेंद्रजींनी सभाशास्त्राचे नियम पाळले, पण देवेंद्रजींचं कॉशस जे आहे त्यांच्या अंतर्मनामध्ये हे माहित होतं की चूक आहे, आणि म्हणून त्यांनी क्षणामध्ये आपली प्रतिक्रिया देताना याला ऐतिहासिक आधाराने स्पष्ट केलेला आहे. राहिला दुसरा विषय, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की खासगीमध्ये बोलताना त्या क्षणाला आम्ही सगळेजण देवेंद्रजींना ओळखतो, त्यांनी त्यांना निश्चितपणे सांगितलं असेल की तुम्ही हे वक्तव्य करायला नको होते, चुकीचं वक्तव्य आहे आणि तुम्ही या वक्तव्याला दुरुस्त, त्यांनी सांगितलं असेल असं मला विश्वास आहे, मला खात्री आहे, कारण की मी देवेंद्रजींना ओळखतो, आपणही देवेंद्रजींना ओळखता. पण देवेंद्रजींनी मंचावर येऊन तिथे सगळेजण काही या स्वभावाचे किंवा त्यांचा तो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्यांचा तो पॉइंट ऑफ व्ह्यू होता, त्यांनी ते मांडलं, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. पण एक गोष्ट आहे की त्यांनी स्पष्ट केलं, ऐतिहासिक संदर्भ नाही. जसं त्यांनी त्या व्यासपीठावरून सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी भूमिका ऐतिहासिक संदर्भ नाहीये. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बागेश्वर बाबांनी अशा प्रकारचं वक्तव्य करत असताना, जेव्हा की त्यांना देशभर फॉलोईंग आहे, अशा वेळी त्यांनी निश्चितपणे काळजी घ्यायला हवी होती. मग आनंद वेजी, मला प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे की सातत्यानं, म्हणजे हे काय पहिल्यांदा घडलंय असं नाहीये, सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करून एक प्रकारे तणाव निर्माण करणं, शिवप्रेमींमध्ये एक काय म्हणतात त्याला, संतापाची भावना निर्माण करणं, हेतू काय असू शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात त्याला काही हेतू असेल असं मला वाटत नाही. मी मगाशी सुरुवात केली, हा एक नशेबाज मुलगा आहे निव्वळ, त्याच्या पलीकडे बाबा वगैरे काही त्याला आपण म्हणायची गरज नाही. तुम्ही जे मला सांगितले की यातना, आता यातना याच्याच आहेत. जसं आता शिवराजींनी विषय काढला की सन्माननीय मुख्यमंत्री ज्या व्यासपीठावर आहेत, वंदनीय भागवत साहेब ज्या व्यासपीठावर आहेत, त्या व्यासपीठाच्या त्या मंदिराच्या उद्घाटनाला या अशा वादग्रस्त बाबाला बोलवून नेमका उद्देश काय साध्य करायचा होता? कोणत्या लेवलनी हा या दोघांच्या अधिकृत एका लेवलला तरी दिसतोय हा मुलगा? मग त्याला बोलवायचं कारणच काय होतं? आणि मला एक सांगा, सभागृहाचे वगैरे तुम्ही जे आपण म्हणतोय उद्देश पाळले गेले पाहिजे व्यासपीठाचे, उद्या जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं तरी आपण पूर्ण पाळणार आहे का? त्याला बोलू देणार आहे का आपण? त्याला नाही बोलू देणार. तिथल्या तिथं त्या नंतरच्या भाषणामध्ये असं स्पष्टपणे सांगणं अपेक्षित होतं की बाबा तू चुकलायस मुलगा, असा इतिहासात उल्लेख नाही, असं नम्रतेने सांगितलं असतं तर भागवत साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील आणखी मोठे ठरले असते. पण आमचा उद्देश तो की ह्या अशा माननीय व्यक्ती यांच्या व्यासपीठावर त्या मुलाला, नशेबाज मुलाला, ज्यांनी याच्या आधी 100 वेळा अशी विधानं केली आहेत, त्याला बोलून नेमकं काय साधलं पहिलं. दुसरं मला एक म्हणायचं, जेव्हा असे विषय निघतात ना, तेव्हा समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा काही संबंधच आलेला नाही असं पण दाखवण्याचा एक विचार कळत नकळत मांडला जातो. हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ एकमेकांच्या आयुष्याच्या संपर्कात होते, एकमेकांविषयी प्रचंड आदर होता, एकमेकांना सहकार्य केलेलं होतं. हे सुद्धा इतिहासात अनेक ठिकाणी उल्लेख आहेत ना. ते गुरु असतील नसतील, मार्गदर्शक असतील नसतील, परंतु महाराजांना सुद्धा त्यांच्याविषयी आदर होता. संभाजी राजांनी सुद्धा तो आदर दाखवलाय. ती कागदपत्र आज सुद्धा सज्जन गडावर असतील किंवा दुसरीकडे उपलब्ध आहेत. परंतु रामदास स्वामी नावाचा व्यक्ती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलाच नाही. म्हणजे ही दोन प्रकारची टोकाची भावना जी आहे ती सुद्धा चुकीची आहे. पण एक आहे, समर्थांचं मोठेपण कुणीही अमान्य करू शकणार नाही. त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे किंवा त्याच्याबद्दलचा आदर आहे तो महाराष्ट्रानं नेहमी व्यक्त केलेला आहे. शिवराजी, तुम्हाला काहीतरी मांडायचंय? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत आणि देवेंद्रजी हे अत्यंत जबाबदार लोक आहेत आणि त्यांनी हा काही कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. त्या कार्यक्रमामध्ये कोण वक्ता आला, कोण काय बोलला त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी उठावं आणि तिथे जाऊन त्याला झापून काढावं, त्याला तिथे दुरुस्त करावं. जेव्हा त्यांच्या भाषणाचा विषय आला त्याच्यामध्ये ते करेक्ट करता आलं. ठीक आहे, आपण त्या वादामध्ये नको जायला, त्या वादात नको जायला, कारण काय त्यावेळीची जी परिस्थिती असते, नंतर त्यांनी जर समर्थन केलं असतं तर ही गोष्ट होती. आनंदजी, नंतर जर त्यांनी त्याचं समर्थन केलं असतं तर निश्चितपणे आपल्याला प्रश्न उपस्थित करता आला असता. पण तिथली काय परिस्थिती होती, कुणाची भाषणं आधी झाली, कुणाची नंतर, त्याच्याबद्दल नको, तो मुद्दा नाहीये. आपला मुद्दा आहे की बागेश्वर बाबांनी अशा प्रकारचं कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नसलेलं वक्तव्य ते करायला हवं का? आणि म्हणूनच मला मोदोजी राजे तुम्हाला विचारायचंय की अशा प्रकारच्या मांडणीमुळे, सातत्यानं चुकीच्या मांडणीमुळे त्याचा परिणाम काय होतो, समाजावर त्याचा परिणाम काय होतो?
अशा प्रकारच्या मांडणीमुळे समाजावर फार विपरीत परिणाम होतो. हा कारण काय, छत्रपती शिवाजी महाराज देश धर्मासाठी जे कार्य केलं, आम्हाला रामदास स्वामीला आम्ही कमी लेखत नाहीये. त्यांनी आपलं कार्य त्यांनी केलं. रामदास स्वामींनी भरपूर मोठं कार्य केलंय, ते आमच्यासाठी श्रद्धेय आदरणीय आहे. पण हा जो विषय आहे हा कुठं ऐतिहासिक हा संदर्भ नाही. आणि त्यामुळे हे असे विधानं करणं, एक तर इतिहासाला कुठेतरी बगल देणं चालू आहे. नवीन पिढी यापासून काय शिकेल, नवीन पिढीला आम्ही काय शिकवू, हेच कळायला मार्ग नाही आहे. कारण की कुठे राजकीय नेते जेव्हा आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलतात. आता तर आम्ही आता बागेश्वर धामचे आणि बरेचसे असे आता शिवाजी महाराजवर काही ना काही वक्तव्य करतात. मी म्हणतो यांना महाराष्ट्राची माहिती काय, छत्रपती शिवाजी महाराजची माहिती काय, यांना किती आहे. हे उत्तर इकडून आले उत्तर भारतीय, आणि इथे हे जे आमच्या महाराष्ट्राच्या दैवत, पूर्ण भारताचं दैवत, ह्यावर हे व्याख्यान करतात, ह्याबद्दल बोलतात. संदर्भ काहीच नव्हता. हा विषय काढायची आवश्यकताच नव्हती. 3 दिवस नागपूरला कार्यक्रम सुरू आहे म्हणून या आजपासून ते 3 दिवसा कार्यक्रमाचे ते यजमान होते, ते इथं आले म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. सर्वात पहिले वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर बरेच साधू संत उठले. त्या साधू संतांनी या वक्तव्याचा विरोध नाही केला. पण आज मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक दाखला त्यातली स्पष्टता तरी आली, कुठं ना कुठं त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे की याला कुठला ऐतिहासिक संदर्भ नाहीये, आणि ते खूप महत्वाचं होतं. अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून मी एक छोटीशी कमेंट घेतो. अमोलजी, तुम्ही मला वेळ कमी देत असता. हा नाही, पण आता मी मुद्दाम तुमच्याकडे आलो, बाकी सगळ्यांकडे जाण्याच्या वेळी मुद्दा हा आहे, अशा प्रकारचे स्टेटमेंट सातत्यानं होऊन जो गोंधळ निर्माण होतो समाजात, जी दिशाभूल होते, हे रोखण्यासाठी काय करायला हवं? मला असं वाटते, असे काही धार्मिक कार्यक्रम असतील, मंदिराचे कार्यक्रम असतील, तर महाराष्ट्राच्या मराठी संत परंपरेच्या लोकांचा त्या ठिकाणी त्यांना बोलवायला काय हरकत आहे. वारकरी संप्रदायाची लोक जर तिथे आले असतील तर त्यांना अधिक त्यामध्ये तुकाराम महाराज सांगता आले असते, ज्ञानेश्वर महाराज सांगता आले असते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगता आला असता, जर सांगायचं होतं तर. आता धीरेंद्र बाबाचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा काही संबंध दूर दूर येत नसताना मी तुम्हाला सांगतो, धीरेंद्र बाबाला एवढी अक्कलच नाही आहे. तुम्ही रविशंकरजींचं स्टेटमेंट बघा, तेच स्टेटमेंट त्यांनी कॉपीराईट मारलेलं आहे, दुसरं काहीच केलेलं नाही. आणि दुसरं असं आहे की मला एका पानाची दासबोधामधले शंका आहे. आता मी त्याची प्रिंट काढली. आता हे कितपत खरं कितपत खोटं हे मला असं वाटतं आनंद दवे चांगल्या पद्धतीने सांगतील, माझे मित्र आहेत आणि आज ते फार म्हणजे अगदी ठणठणीत आणि खणखणीत बोललेत. त्याच्यामध्ये क्वार्टरली ऑफ द भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे व्हॉलंटियर 61 नंबर 1 जुलै 1982 मूळ दासबोधातील अस्सल चित्र अशा पद्धतीचं आहे. आणि याच्या खाली जे काही लिहिलेलं आहे, आता हे कितपत खरं कितपत खोटं हा संशोधनाचा नंतरचा विषय आहे. पण याच्यामध्ये असं वाक्य आहे की राजे काय पायाचा मी दास शहा अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राज्याची धुळदाण व्हावी, दासाचाही दास आपुल्या मी रामदासीन, दरबार आपुला आदिलशाही हीच माझी काशी. आणि इथे आपल्याला रामदास स्वामी दिसतात वगैरे वगैरे असं दिसतं. आता हे माझ्याकडे हा एका पुस्तकातला पुरावा आहे. आता नक्कीच मी पण तपासेल हा किती आणि किती खोटा किती खरा. आणि याच्यावर मला एकच सांगायचं आहे की अशा प्रकारे धीरेंद्र शास्त्री सारखे महाराज लोक येऊन महाराष्ट्रामध्ये जर विष पेरत असतील तर काल बरळलेले संजय गायकवाड असू दे किंवा आज बरळलेला धीरेंद्र बाबा असू दे, तो बालबुद्धीचा आहे, तो नशेडी आहे, तो व्यसनासक्त आहे. आणि अशा बाबाला आता ट्रीटमेंट करता मला असं वाटते ते माफी मागणार नाही. भाकळ कथा पेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला, इतिहासाची मोडतोड केली आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला कमी लेखण्याचा पाप हे धीरेंद्र शास्त्रीकडून झालेलं आहे. त्यामुळे सुमोटो अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परत महाराष्ट्रात आल्यानंतर तोंड उघडण्यापूर्वी 100दा अशा माणसांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी नंतर पण सांगितलं काय, ते प्रपंचाबद्दल बोलला. अहो, दासबोधामध्ये आधी प्रपंच करावा नेटका, स्वतःचा प्रपंच नेटका करायचा मग लोकांना शहाणपणा सांगायचा, असं दासबोधात स्वतः रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. तर धीरेंद्र बाबाचा आता कितपत संसार आहे, कितपत त्यांनी यशस्वी नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी केलाय. एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आजच्या या सोशल मीडियामध्ये व्हायरल होण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे कुठले तरी स्टेटमेंट करून, जेव्हा कदाचित त्याच्यातून तुम्हाला क्लिकबेट मिळत असेल, कदाचित त्याच्यातून व्ह्यूज मिळत असतील, तुम्ही व्हायरल होत असेल, पण यातून समाज मनावरती ओरखडे उमटत असतात. आणि आता अशा प्रकारचे ओरखडे उमटवणं हे योग्य नाही आहे, हे निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे. इथल्या समाज मनात जे दुखवलेलं आहे त्या सगळ्याची माफी मागणं गरजेचं आहे, अशी सार्वत्रिक भावना सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केली. आशा करूया की सगळ्यांच्या भावनांचा ते आदर राखतील आणि किमान या पुढच्या काळात महाराष्ट्रात इतर
लोकांनी तरी किमान अशा प्रकारच्या गोष्टी बोलू नयेत, महाराजांचा अवमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य करू नये, ही अपेक्षा मात्र आज आपण व्यक्त करूया. आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे महाराष्ट्राची जनता काय विचार करते. जेव्हा आपण हा प्रश्न विचारला होता की या बागेश्वर बाबानं त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी का, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 92% प्रेक्षक म्हणतायत होय त्यांनी माफी मागायला हवी, 8% नाही म्हणतायत. पण ते माफी मागतात का हे महत्त्वाचं आहेच, ते बघूया आपण. पण यापुढे तरी अशा प्रकारे महाराजांचा अवमान होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायला